जे प्लेट आहे ती प्लेट लागेल, ब्रेडबोर्ड लागेल आणि हा सेन्सर लागेल. आणि सेन्सरचं जे काम आहे प्रत्येक वेळेला ते वेगवेगळा सेन्सर वेगवेगळं काम करत असतं. म्हणजे आपण जर बघितलं त्या आता नवीन 4 व्हीलर गाड्या आलेल्या आहेत, त्या गाड्यांच्या ह्याच्यामध्ये थोडंसं सायंकाळचं वातावरण झालं, क्लाउडी वेदर झालं की त्यांची जी लाइटिंग असते ती लागायला लागते. हां, किंवा काही गाड्यांना असं केलेलं आहे ते जे धुकं वगैरे जे असेल त्यावेळेला त्यांचा ऑटोमॅटिक लाईट लागतं. म्हणजे ड्रायव्हरच्या समजा लक्षात वगैरे आलं नाही, मग त्याचं वेगवेगळं किंवा ह्युमिडिटी किती आहे ते मोजण्यासाठी असतं. किंवा आपण मागच्या वेळेला एक प्रोजेक्ट बनवला होता की एखाद्या रूममध्ये किती मुलं आले ते पण ते काउंट करेल आणि याच्यातून किती बाहेर गेलं ते पण काउंट करेल. म्हणजे एखादा मोठा फंक्शन असेल मुंबई वगैरे सारख्या ह्याच्यामध्ये, तर त्या मॉलमध्ये कोण कोण आलं त्याचं शूटिंग करतोच आपण, पण ते सेन्सरचा पण त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट मॅन पॉवर वगैरे सुद्धा कमी होते त्याच्यामुळे. अशा पद्धतीने त्याचं नियोजन असतं वगैरे. आणि हा प्रोग्राम असतो तो आपल्याला प्रोग्राम रन करावा लागतो त्याच्यामध्ये. त्याच्याशिवाय ते होत नाही. हा व्हिडिओ आधी बघायचा आपण व्यवस्थित. For more reliable operation, we'll go over the hints and what they're for later on. What can it be used for? Low-cost ultrasonic sensors such as this one are handy for a variety of reasons.